अथवा प्रतिनिधी आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. संपूर्ण स्पर्धेतील ज्या वेळेला खेळाडू लिलाव प्रक्रिया पार पडली गेली, ऑक्शन झाली या संपूर्ण स्पर्धेचा, आणि असा एक खेळाडू होता ज्या खेळाडूवर सगळ्यात जास्त बोली लागली गेली, सगळ्यात महागडा खेळाडू सिद्धेश भोसले इन ऍक्शन या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. जे टेप ओव्हर आहे ते टेप ओव्हर हाताळण्यासाठी सिद्धेश भोसले हा पहिला गोलंदाज असणार आहे, आणि आणखीन एक गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय, यश शिंदे. असे दोन गोलंदाज असतील टेप ओव्हरचा षटक हाताळतील टीम मराठा वॉरियर्स संघाकडून, आणि एनबी सिक्सर चला एनबी सिक्सर आपला देखील खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. एनबी सिक्सर स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत ऑलरेडी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पोहोचवले गेलेत. आपण याची नोंद घ्यायची. प्रत्येक सामना 6-6 षटकांचा खेळवला जाईल. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे, 6वं षटक देखील पॉवर प्लेचं असणार आहे. यश गोलंदाज असेल, जो गोलंदाज आहे टेप ओव्हरचं षटक हाताळेल, आणि आणखीन एक खेळाडू आहे तो म्हणजे सिद्धेश भोसले. असे दोन खेळाडू असतील, जी दोन नावं आमच्यापर्यंत आलेली आहेत. आणि एनबी सिक्सर आपली देखील नावं कळवायची आहेत प्लीज. एनबी सिक्सर टेप ओव्हरचं षटक कोणता गोलंदाज हाताळणार आहे? एनबी सिक्सर दोन खेळाडूंची नावं पोचवा आमच्यापर्यंत. टेप ओव्हर कोणता गोलंदाज हाताळणार आहे? ओके, मॅचला सुरुवात होते. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल निखिल दांडकर स्ट्रायकिंग एंडला. बॅटर आहे ऋषिकेश. पहिलाच बॉल बॅकफुटवर येत असताना हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न ऋषिकेशने केलाय, आणि एकच जाऊ मिळणार आहे कारण घोषंकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळाला. त्या बॉलला हलक्या हाताने ढकललं ऋषिकेशने, आणि त्याच्या समवेत संकेत कदम देखील इन ऍक्शन पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळत आलंय संकेत कदम. त्याच्यावर देखील नजरा असतील, कारण SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 7 बॉलवर 7 षटकार टोकलेत संकेत कदमने, आणि तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. हा विक्रम रचला होता काळ चौकीच्या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानात. बॉल आता सोडून दिलाय. बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळला निखिल दांडकरने. या गोलंदाजाची देखील चर्चा होईल. निखिल दांडकर असं व्यक्तिमत्व आहे, या गोलंदाजाची सातत्याने चर्चा होते. जेव्हा जेव्हा तो क्रिकेट खेळण्यासाठी मैदानामध्ये येतो, जेव्हा जेव्हा तो गोलंदाजी करत असतो, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील त्याने गाजवली. आता मात्र टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय, पण हा टेनिस बॉल आहे ना, हा लाईट वेट बॉल आहे. हा लाईट वेट मध्ये आपल्याला गोलंदाजी करायची, आणि तो अभ्यास देखील निखिल दांडकरने केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि म्हणूनच ठीक आहे, पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. हा बॉल आता सोडून दिलाय. यस्टनच्या मागे विकेट किपर मयुरेश भवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 2 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य देखना डोळ्याचा पारणा फेडणारा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आज आणि उद्या. या स्पर्धेला मान्यवरांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. सर्वच मान्यवर उपस्थित राहतील. आज देखील आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला, आणि त्यानंतर मात्र आता स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ओहो, यावेळेला बरोबर टप्प्यावर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. हीच ओळख राहिली आहे गोलंदाजाची. निखिल दांडकर सातत्याने अशा चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतो निखिल दांडकर, आणि युवा आहे, टॅलेंटेड हा गोलंदाज, आणि त्याच गोलंदाजाची आता चर्चा होईल. 2 धावा आता धावफलकावर पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. बॅटेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर आहे. 6 ओव्हरची मॅच, पहिलं आणि शेवटचं जे 6वं षटक आहे ते मात्र पॉवर प्ले असणार आहे. आपण याची नोंद घ्या. आता आतमध्ये आलाय पुन्हा एकदा चेंडू, बरोबर त्याच टप्प्यावर गुड लेन वरती पिचिंग होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक बॉल चाललाय, डॉट बॉल. रन मिळणार नाहीये.
4 बॉलचा खेळ समाप्त झाल्या. फक्त 2 धावा आतापर्यंत निखिल दांडकरने खर्च केल्यात या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटक्यामध्ये. कारण स्पर्धेचे नियम वेगळे आहेत, स्पर्धेतील मैदानाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इकडे तुम्हाला अभ्यास करावा लागेल, इकडे तुम्हाला नियम यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली. अगदी सोपा झेल. पहिली विकेट. फलंदाज ऋषिकेश आउट. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज तानाजी पवार मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि लगातार 3 बॉलवर 3 षटकार टोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आकाश सिंग सांबा यांच्याकडून या फलंदाजासाठी. अडवकुरे आताचा फलंदाज आहे. लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये आलाय तानाजी पवार. पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळेल का या मॅच मध्ये पाहायचंय, कारण 3 बॉलवर 3 षटकार जर त्याच्या बॅटमधून आले तर आकाश सिंग सांबा यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल या फलंदाजाला. आणि तोच फलंदाज आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. खेळाडूंची लिलाव प्रक्रिया झाली आणि हे सर्वच खेळाडू 8 संघांमध्ये विभागले गेलेत. संपूर्ण काळा चौकी, घोडपदेव, फेरबंदर अशा विभागातले खेळाडू आज मात्र या ठिकाणी एकवटलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. ओहो, वेगातला बॉल होता, प्रचंड वेगातला बॉल आणि बरोबर विकेट कीपर मयुरेश भवर यांच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल आलाय. म्हणजेच काय, आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. टीम NB सिक्सर करणे चांगला षटक हाताळलं. फक्त 2 धावा त्याने खर्च केले आणि विकेट देखील मिळवून दिली पहिल्या ओव्हरमध्ये. आणि हे षटक हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाज मंदार गुरव बंड्या. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे मंदार गुरव आणि तोच गोलंदाज आता हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. कारण 3री ओव्हर इम्पॉर्टंट आहे या मॅच मधील, कारण जे 3रं षटक आहे ना ते षटक मात्र टेप ओव्हर षटक असतं आणि ते षटक हाताळण्यासाठी यश शिंदे हे षटक हाताळतील या मॅच मध्ये. तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये टेप ओव्हर पाहायला मिळते, तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट बॅटर पाहायला मिळतोय, इम्पॅक्ट बॉलर पाहायला मिळतोय, 2 पॉवर प्लेचे ओव्हर पाहायला मिळतात. आणि या टेप ओव्हरचा उल्लेख केला तर टेप ओव्हरमध्ये 12 धावा जर केल्या तर त्या धावा डबल केल्या जातील आणि जर त्या 12 धावा करत असताना जर तुम्ही विकेट गमावली तर मात्र प्रत्येक विकेट अखेरीस 3 धावा मायनस केल्या जातील. आपण याची देखील नोंद घ्यायची. असे स्पर्धेचे नियम आपल्याला पाहायला मिळतात. विशाल शेलार, मयुरेश भवर आणि संपूर्ण आयोजन समिती एक विशेष संकल्पना आणली गेली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आता ऑफस्टिकच्या बाहेरचा पाहायला मिळाला. व्हाईट बॉल रवींद्र पवार स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे आणि रोशन कापणे आणि अमित गोलतकर असे 4 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्समधून तुम्ही आवाज ऐकताय रोशनजी पातडे यांचा. यावेळेला बॅकफुटवर जात असताना फिल्डर आहे पॉइंट मध्ये. चांगली फिल्डिंग, चांगला कलेक्शन देखील पाहायला मिळालं. थ्रो थोडासा चुकीच्या बाजूला पाहायला मिळालं असंच मंदार सांगतात या फिल्डरला लक्ष असू दे या मॅचवर, कारण त्याला ठाऊक आहे संकेत कदमचा महत्वाचा विकेट. आता संधी होती, दोन्ही बाजूला ती संधी गमावली आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे, म्हणजेच काय आता धावा झाल्या 4. चार धावा धाव फलकावर. चांगली संघ बांधणी केली आहे टीम मराठा वॉरियर्स या संघाने. कारण मंदार गुरव इन ॲक्शन पाहायला मिळतोय, मयुरेश भवर इन ॲक्शन पाहायला मिळतोय, निखिल दांडकर इन ॲक्शन पाहायला मिळतोय, करण जाधव कॅप्टन आहे या संघाचा. आणि या संघामध्ये या संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू सिद्धेश भोसले देखील इन ॲक्शन पाहायला मिळतोय. ही महत्वाची बाब आहे.
तर त्या खेळाडूवर सगळ्यांच्या नजरेत ज्यावेळेला टॉस झाला त्या टॉस दरम्यान भगवान सावंत आणि दिलीपभाई गवस यांनी एक पारितोषिक जाहीर केले या फलंदाजासाठी. लगातार 6 बॉलवर 6 षटकार जर त्याने ठोकले या मॅच मध्ये तर 5,000 रुपयाचा पुरस्कार या फलंदाजाला दिला जाईल. सिद्धेश भोसले स्लोअर वन, वाह काय बॉल हाताळलाय पहा मंदार गुरव बंड्याने. बॉल पडल्यानंतर वळला आणि बरोबर विकेट किपर हातामध्ये जात असताना हा डॉट बॉल कळला देखील नव्हता फलंदाजाला, म्हणूनच की काय थोडासा स्लोअर वन देखील पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेसचा वापर गोलंदाज मंदार गुरवने केल्यानंतर बॉल पडल्यानंतर थोडासा वळला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावा झाल्या 4, एक गडी माघारी परतला. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. बॅकफुटवर जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये सिद्धेश भोसलेला आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. 5 धावा धाव फलकावर झालेत. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं निखिल दांडकरने. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. एक विकेट देखील मिळवून दिली. दुसरं षटक हाताळतोय मंदार गुरव बंड्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याने 3 धावा खर्च केल्या. 3 चेंडू हाताळत असताना अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत ओव्हर नंबर 2 मधील. आता उलटा बॉल टाकलाय. फलंदाजाला कळलाच नाही हा बॉल. मंदार गुरव त्याचं नाव आणि पाहना काय बॉल हाताळलाय. पडल्यानंतर वळला बरोबर फलंदाजाच्या खांद्यावर जाऊन बॉल आदळलाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. आता बरोबर टप्प्यात आला की कार्यक्रम झालाच पाहिजे. बॉल निघून जातोय आता गोष्टंकी क्षेत्रात 2 धावांसाठी. संकेत कदम त्याचं नाव आहे. स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. 7 बॉलवर 7 षटकार त्याच्या बॅटमधून शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाले. तरी तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. सारस्वत बँकेकडून देखील लेदर क्रिकेट चांगल्या दर्जाचा खेळत आला हा खेळाडू आणि तोच खेळाडू इन ॲक्शन आहे स्ट्रायकिंग एंडला संकेत कदम. त्याच्या भावाचा देखील उल्लेख होईल. सुचित कदम, संकेत कदम ही मोठी नाव आहेत काय चौकी विभागातील आणि त्यांची देखील वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता पुन्हा एकदा उलटा बॉल. फटका फसलाय. फिल्डर वा करणे टिपलाय झेल. संपुष्टात आलाय फलंदाज संकेतचा खेळ. विकेट. जे आता आहे टेप बॉलची हे महत्वपूर्ण षटक. टेप ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल आणि ओव्हर हाताळण्यासाठी यश शिंदेकडे चेंडू सुपूर्द केलाय. त्याच्यावर कर्णधार करण जाधवने विश्वास दाखवलाय. कारण हा गोलंदाज आहे ना, या गोलंदाजाची देखील आता चर्चा होईल. कारण पहिल्या मॅच मध्ये पहिलं जे षटक होतं ना टेप ओव्हरचं ते हाताळलं होतं आकाशने, म्हणजे सांबाडे ते षटक हाताळलं. आणि त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं ते षटक हाताळलं होतं तो म्हणजे गोलंदाज होता साहिल पुजारीने ते षटक हाताळलं. दुसऱ्या मॅचचा उल्लेख केला तर दुसऱ्या मॅचच्या पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर सुचित कदमने टेप बॉलचं षटक हाताळलं. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या मॅच मधील दुसऱ्या डावामध्ये निखिल निरकरने अप्रतिम सुरेखरित्या ते षटक हाताळलं होतं. आणि आता आलाय गोलंदाजीसाठी यश. हे महत्वाचं षटक असणार आहे कारण या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा होतील म्हणजेच 12 धावा अथवा 12च्या पुढे जेवढ्या धावा होतील तेवढ्या धावा डबल होतील. परंतु जर विकेट गमावली तर मात्र प्रत्येक विकेट अखेरीस 3 धावा मायनस केल्या जातील. यश शिंदे नाव आमच्यापर्यंत पोचवलं गेलेलं आहे आणि दुसरा गोलंदाज आहे सिद्धेश भोसले. अशी 2 नावं आमच्यापर्यंत आलेली आहेत. आपण याची नोंद घ्या.
पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न फलंदाज तानाजीने केलाय. बॉलला ढकलल्या गुशांकित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. या पुढील सामना असणाऱ्या नेक्स्ट मॅच टीम फॅब 11 आणि सिम्बा वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल आपण रेडी राहायचंय. टॉस साठी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. तानाजी पवार आणि नॉन स्ट्रायकिंग केलेला प्रथमेश मयेकर इन ऍक्शन पाहायला मिळतोय. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये रेड आर्मी NB सिक्सर आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला आपण पाहतोय ऑरेंज आर्मी टीम मराठा वॉरियर्स. ओहो हो खेळपट्टीच्या बाहेरचा बॉल आहे. यस अगदी योग्य डिसिजन दिलाय पंचांनी. नो बॉल. बॉल हवेतच फिरला बरोबर खेळपट्टीच्या बाहेरच हा बॉल जाऊन पडलाय. म्हणूनच की काय सर सुबोध गडसे बरोबर ज्या वेळेला बॉल पडला ना त्यावेळेला लगेचच त्यांनी आपला उजवा हात बाहेर काढला. त्यांनी सांगितलं यस इट्स नो बॉल. अशा घटना होतच राहतील या टेप ओव्हर मध्ये. नेक्स्ट बॉल फ्री हिट ऑन आहे. तानाजी पवारला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. लगातार 3 बॉलवर 3 षटकार जर त्याच्या बॅट मधून आले तर सांबाकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. हे विशेष पारितोषिक आहे. आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी प्रत्येक क्रीडा रसिक मैदानामध्ये उपस्थित आहे. फ्री हिटचा बॉल वाह काय बॉल हाताळलाय. पडल्यानंतर काय वळण घेतलं बरोबर विकेट किपर मयुरेश भवरच्या हातामध्ये. आणि आता रिव्ह्यू घेतलाय त्याची पडताळणी केली जाईल. रिव्ह्यू घेतलेला आहे टीम NB सिक्सर या संघाने. रिव्ह्यूची आता पडताळणी केली जातील. व्हाईट बॉल आहे की नाही त्यासाठी मात्र आता रिव्ह्यू घेतलाय. लगेचच प्रथमेश मयेकरने त्याची आता पडताळणी केली जाते. तर डंपरच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रह्मा बॉयज आयोजित बाटली बॉय बिग बॅश 2026 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची आता पडताळणी केली जाईल. कारण बॉल पडल्यानंतर खूपच वळण देखील घेतलं होतं चेंडूने. विकेट किपरच्या हातामध्ये देखील गेलाय. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. फेअर डिलिव्हरी आणि आता थर्ड अंपायर त्याची पडताळणी करतायत. यस थर्ड अंपायरने देखील तेच सांगितलंय फेअर डिलिव्हरी. म्हणजेच काय रिव्ह्यू देखील गमवलाय टीम NB सिक्सर्स या संघाने. रिव्ह्यू देखील गमवलेला आहे. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू दिला जाईल. आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. चांगला बॉल गोलंदाज यशने हाताळला. हो यावेळेला फटका फसलाय. स्वतः यश प्रयत्न करतोय. वा झेल टिपलाय. संपुष्टात आलाय तानाजीचा खेळ. विकेट. हो आता पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे आणि विकेट किपर कडून देखील चूक झाली आहे.
म्हणजेच काय हा बॉल निघून जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 12. 3 गडी माघारी परतलेत. ही विशेष बाब असेल या मॅच मध्ये मराठा वॉरियर्सच्या संघासाठी, कारण 12 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतले आहेत आणि या टेप ओव्हर मध्ये एक विकेट देखील गमावली आहे टीम एनबी सिक्सर्सच्या संघाने. तिसरा सामना मैदानात रंगत असताना या संपूर्ण स्पर्धेतील चांगला बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, मनगटाचा वापर केला डीप मधून. आपण पाहिलं तर करण जाधव बॉल पर्यंत पोहोचले, एक धाव कंप्लीट केली. एका जावेवर समाधान मानावं लागणार आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. 3 गडी माघारी परतले. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर. प्रथमेश मयेकर स्ट्रायकिंग एंडला आता बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. हा बॉल देखील सोडून दिलाय. पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर बाहेर कट करण्याचा प्रयत्न करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सातत्याने ते चेंडू वापर करतोय आणि तो हा देखील बॉल आपण पाहिलं तर वाईड बॉल आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. खूपच चेंडूने वळण घेतला आणि त्यानंतर विकेट किपर मंदारच्या हातामध्ये जाणारा चेंडू वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर 14. पुन्हा एकदा आता योग्य टप्प्यावर हा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 14 धावा धाव फलकावर. 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे टेप ओव्हर मधील. बरोबर अभ्यास करावा लागेल. जेव्हा हे षटक तुम्ही हाताळता योग्य तो अभ्यास करून तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल, कारण हा बॉल आहे ना, त्या बॉलवरती एका बाजूला टेप लावली आहे. त्याचा अंदाज घ्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल. हा बॉल बरोबर हाताळला होता. बॉलला हलक्या हाताने ढकलले प्रथमेशने. सिंगल कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. म्हणजेच काय आता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. आता स्कोर कॅल्क्युलेट केला जाईल, कारण या ओव्हरमध्ये विकेट गमावली आहे टीम एनबी सिक्सर या संघाने. 3 धावा मायनस देखील होतील. टोटल स्कोर झाला होता 15. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट गमावली होती एनबी सिक्सर्सच्या संघाने. 3 धावा मायनस केल्यात. म्हणजेच काय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 12. त्या बॉलचा उल्लेख केला ना, तर एका बाजूला टेप लावली, एका बाजू आपण पाहिलं तर अगदी जो बॉलचा आकार आहे तशीच आहे. तुम्हाला इकडे वळण घेण्याची गरज नाही. बरोबर ज्या वेळेला ज्या दिशेमध्ये तुम्ही बॉल हाताळला ना, त्या बॉल दिशेला जाणार आहे. असा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. नवीन गोलंदाज आहे निखिल. ओव्हर नंबर 4च्या खेळाला सुरुवात होईल. 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या धाव फलकावर 12. 3 गडी बाद. फुलटॉस. प्रथमेश मयेकरच्या बॅट मधून बॉल झालाय फरार. मिळणार आहेत धावा 2. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करायचं होतं. प्रयत्न तो फसला आणि बॉल मात्र निघून गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळणार आहेत. धावा आता करायच्या आहेत टीम एनबी सिक्सर्सच्या संघाला, कारण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत्या 12. आता एक चेंडू हाताळले निखिल दांडकरने. त्या एका बॉलवर 2 धावा आल्यात. धावा झाले 14. 3 गडी माघारी परतलेत. एनबी सिक्सर थोडासा बॅकवरती जात असताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय पुन्हा एकदा टीम मराठा वॉरियर्स या संघाने. आतापर्यंत पकड मजबूत केली आहे या मॅच मध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये निखिल दांडकरने 2 धावा खर्च केल्या. दुसरं षटक मंदारने हाताळलं. 5 धावा त्याने खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील फक्त 5च धावा आलेत. टप्पा पडलाय. फटका फसलाय स्वतः मंदार बॉलच्या खाली आणि त्यानंतरचं निखिल दांडकरचं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. हा जल्लोष साजरा केला जाईल. प्रथमेश मयेकर बॅक टू दी पॅव्हेलियन. विकेट.
नवीन बॅटर आहेत विवेक शिंदे, विस्फोटक फलंदाज आहे, मिडल ऑर्डरचा हा फलंदाज आहे. त्याच्यावर देखील लक्ष असेल या मॅच मध्ये, कारण गतवर्षी चांगली स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने. तोच बॅटर विवेक. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते, त्याच्याकडून चूक झाली आहे. बॉल सरळ निघून गेलाय गोचंकी क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळणार आहेत. मयुरेश भवर नाराज आहेत या खेळाडूवर, कारण त्याच्याकडून ही मोठी चूक आहे, त्याला देखील ठाऊक आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. 16 धावा आता धाव फलकावर झाल्या, 4 गडी माघारी पडतलेत. निलेश लकूम इन ऍक्शन पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. गतवर्षीचा मालिकावीराचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला होता, निलेश लकूम. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू, डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. यष्ट्यांच्या मागे विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल. मयुरेश भवर, त्याच्याकडे देखील क्रिकेटचा पुरेपूर असा अनुभव, अभ्यास आहे, आणि तोच खेळाडू यष्ट्यांच्या मागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतोय टीम मराठा वॉरियर्स. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर बॅटची आतली कडा घेऊन मैदानाला घासत पुसत बरोबर बॉल निघून गेले. पुन्हा एकदा मयुरेश भवर यांच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा झालेत 16, 4 गडी माघारी परतलेत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. निखिल दांडकरचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत 11 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट्स या गोलंदाजाने आतापर्यंत मिळवलेत या मॅच मध्ये. मराठा वॉरियर्स चांगली संघ बांधणी केली. करण जाधव अँड कंपनी. सगळ्यात संपूर्ण स्पर्धेतील महागडा खेळाडू सिद्धेश भोसले इन ऍक्शन पाहायला मिळतो या मॅच मध्ये. त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. पुन्हा एकदा ते चित्र. आता बॉल निघून जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. मिळणार आहे 1 धाव. म्हणजेच काय, आता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त, आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 17. 4 गडी बाद. टीम एनबी सिक्सर. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवर आता विकेट देखील आली आहे. हर्षवर्धन साळुंके OUT आउट. शैलेश पांचाळ बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते. हा देखील विस्फोटक फलंदाज आहे. आता बॅटिंग करावी लागेल या फलंदाजाला देखील, कारण संघ अडचणीमध्ये टीम एनबी सिक्सर. कारण धावा झालेत 17, आणि 5 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. म्हणजेच काय, अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला एनबी सिक्सर्स या संघाचा. बॉल पडल्यानंतर आता खूपच चेंडूने वळण घेतले. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्यात आता धाव फलकावर 18. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धाव फलकावर झाल्यात. 5 गडी माघारी परतलेत. शैलेश पांचाळ, त्याचा उल्लेख केला तर त्याच्याकडे देखील क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची, आणि तोच बॅटर आता पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. उलटा बॉल, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय लॉंग ऑन मध्ये. फिल्डर त्याने टिपलाय झेल, आणि शैलेशचा संपुष्टात आलाय खेळ. विकेट.
नवीन फलंदाज आहे कुशल कोरडे. ज्युनियर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहायला मिळाला हा खेळाडू. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता हा बॅटिंगसाठी आलाय. 18 धावा धाव फलकावर झाल्यात. 6 गडी माघारी परतलेत. ओह, पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं. विकेट किपर मयुरेश भवर यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल. कुशल रवींद्र कोरडे बॅटिंगसाठी आलेत. रवी कोरडे यांच्या पावलावरती पाय उल ठेवत मात्र हा खेळाडू देखील आता उंच भरारी घेताना पाहायला मिळतोय कुशल कोरडे. ओ, पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर वळला आणि आता संधी आहे. थ्रो थोडासा चुकला होता. मयुरेश भवर यांच्याकडून चूक झाली आणि त्यांनी सांगितलं सॉरी, माझ्याकडून चूक झाली आहे. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 19. शेवटची 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 5 मधील 19 धावा धाव फलकावर. 6 गडी माघारी परतलेत. आता पुन्हा एकदा चेंडूने उसवी घेतली होती आणि बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू. आणि आता रिव्ह्यू सर ऑलरेडी लॉस झालाय. एक रिव्ह्यू आहे. एका इनिंगला एकच रिव्ह्यू दिला गेलाय. आपण याची नोंद घ्यायची आहे. तो रिव्ह्यू ऑलरेडी गमावलाय. प्रथमेश मयेकर यांनी रिव्ह्यू घेतला होता. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली आहे. आता वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या इकडे पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 20 या आकड्यावर 20. उलटा बॉल. हो 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 हो, मोठा फटका खेळायचा होता पण फटका फसलाय आणि झेल टिपलाय. विवेक शिंदे OUT आउट. मिनिटांमध्ये आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय सिद्धेश बेलेकर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. हा, नेक्स्ट मॅच फॅब 11 आणि सिम्बा वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. शेवटची 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. करण, यस, कॅप्टन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात करण जाधव. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. करणचा पहिला बॉल टोलवलाय. बॉलला उडून लावलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 2 धावा मिळणार आहेत. कुशल कोरडे बॅटिंग करावी लागेल. हा महत्वाचा सामना. या महत्वाच्या सामन्यामध्ये जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. अजूनही तुमच्याकडे 5 बॉल आहेत. या 5 बॉल मध्ये 2 ते 3 मोठे फटके मैदानाच्या बाहेर मारले ना, पुन्हा एकदा कमबॅक करेल NB सिक्सर्स हा संघ या मॅच मध्ये. कारण आतापर्यंत 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 7 गडी माघारी परतलेत. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. ओ, यावेळेला चेंज ऑफ पेसचा वापर केलाय करणने. बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 22 धावा धाव फलकावर झाल्यात. 5.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त या मॅच मध्ये. एका बाजूला मराठा वॉरियर्स आहे, दुसऱ्या बाजूला NB सिक्सर्स आहे. चांगला बॉल. फिल्डर आहे सिद्धेश भोसले. वाह, का आहे मी या संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू. त्याचं उत्तम उदाहरण सिद्धेश भोसलेने टिपलाय. झेल संपुष्टात आलाय. कुशल कोरडेचा खेळ. विकेट. शिंदे.
समीर शिंदे आलेत. पहिलाच बॉल खेळत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समीरने केलाय आणि बॉल निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळणारा धावा 6 आलाय. सिक्सर. प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल, हा फलंदाज नेमका होता कुठे? कारण आल्या आल्या पहिलाच बॉल खेळत असताना षटकार ज्या फलंदाजाने ठोकलाय तो फलंदाज होता कुठे एवढ्या वेळ? ओ, यावेळेला वाईड बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि आता रिव्ह्यू घेतलाय. टीम मराठा वॉरियर्सच्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, त्याची पडताळणी केली जाईल. अमितजी गोलतकर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याची पडताळणी केली जाते. वाईट बॉल आहे की नाहीये. चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय. दुपारच्या 17:00 महत्वपूर्ण सामना. मराठा वॉरियर्स एका बाजूला, एनबी सिक्सर्स एका बाजूला आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. 8 संघांनी या संपूर्ण स्पर्धेत सहभाग घेतलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ब्रह्मा बॉयज आयोजित बाटली बॉय बिग बॅश 2026 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि आता त्याची पडताळणी केली जाते. वाईट बॉल आहे की नाहीये? अमित गोलतकर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. शाखाध्यक्ष माननीय श्री किरण भाऊ टाकळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेब, आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुढील दोन्ही संघांना देखील विनंती असेल आपण यायचे. टॉस केला जाईल. फॅब 11 आणि सिम्बा वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे आपण यायचे. टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा इनिंग ब्रेक नंतर. माननीय श्री किरण भाऊ टाकळे साहेबांचं देखील आगमन या संपूर्ण स्पर्धेमध्ये. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ब्रह्मा बॉयज आयोजित बाटली बॉय बिग बॅश 2026 साहेबांचं आगमन होते. साहेब, आपणास विनंती असेल आपण यायचे व्यासपीठावर. आगमन. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. या महासंग्रामाची सगळ्यांना आतुरता होती. स्पर्धा केव्हा रंगणार आणि स्पर्धा आता रंगतदार अवस्थेमध्ये देखील पाहायला मिळते. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील तिसरा सामना आणि आता निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ वाईट बॉल. म्हणजे ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तो निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू देखील गमवलाय टीम मराठा वॉरियर्स. धावा झालेत 29 ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. समीर शिंदे स्ट्रायकिंग एंडला. एक षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आणखीन एक येईल का पाहायचंय. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि या बॉलवर आता 2 धावा मिळणार आहेत कारण झाडाला बॉल आदळला होता. 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावर 31 या आकड्यावर. हा शेवटचा बॉल महत्वाचा असणार आहे या मॅच मध्ये. या बॉलवर संपूर्ण मॅचचं गणित डिपेंड असेल. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर लॉंग ऑन मध्ये फिल्डर मंदारने थ्रो केला. लगेचच विकेट आली आहे. म्हणजेच काय, आता पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 31. जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. एका बाजूला टीम सिम्बा वॉरियर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम असणार आहे फॅब 11. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे आपण यायचे. टॉस केला जातोय. विनंती असेल माझे साधी समालोचक रोशनजी पातडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. लवकरात लवकर टॉससाठी यायचे. सिम्बा वॉरियर्स आणि फॅब 11 दोन्ही संघनायक लवकरात लवकर आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस पूर्ण करायचा आहे. अजिबात वेळ वाया घालवायची नाही आपल्याला कारण 6 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे. वेळेची सक्ती असेल. आपण ज्या वेळेला टॉससाठी बोलवलं जाईल त्यावेळेला त्वरित आपण टॉससाठी येण्याची तयारी दाखवा. आणि हा टॉस करण्यासाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 208 चे सन्माननीय शाखा अध्यक्ष किरणजी टाकळे साहेबांना आज व्यासपीठावरती या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यांना मी टॉससाठी येण्याची विनंती करतोय. चला, फॅब 11 आणि सिम्बा वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्स लवकरात लवकर टॉससाठी या. चला, दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम तर टाकळे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आज इतकी मोठी स्पर्धा आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी आपण ब्रह्मा बॉयजच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पार पडताना बघतोय.
किरण टाकळे साहेब आपल्यासोबत आहेत. हेड आणि टेल असा कॉल तुम्हाला करायचा आहे. विशेष डिझाईन केलेला हा कॉइन टॉस. कोण कॉल करतंय? फॅब 11. चला, हेड्स इज अ कॉल अँड हेड्स इट इज. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम डिसिजन काय असणार आहे ऑन द स्पॉट हे तुम्हाला कळवायचं आहे. होय, टॉस जिंकलाय. सर्वप्रथम डिसिजन काय असणार आहे आणि आपल्याला जो नियम सांगितला गेला की टेप बॉलची ओव्हर जे कोणी गोलंदाज आहे तुमच्या टीमकडून, म्हणजे एक प्रायमरी गोलंदाज आणि त्याच्या मागे अजून एक गोलंदाज, म्हणजे अशी 2 गोलंदाजांची नावं तुम्हाला सांगायची आहेत. तर टॉस जिंकलाय. सर्वप्रथम डिसिजन काय असेल आणि आज कसं वाटतंय, किती उत्सुकता होती स्पर्धेची आणि तुमच्या टेप बॉलच्या बॉलरचं नाव काय असेल? आमचा टेप बॉलर शुभम पालंडे टाकेल आणि खूप चांगलं वाटतं आहे कारण लास्ट इयर आम्ही ही टुर्नामेंट सेमीफायनलला हरलो आणि यावर्षी आमचा जिंकायचा प्रयत्न. डिसिजन काय आहे? टॉस जिंकलायस, बॉलिंग बॉलिंग करणार आहेस. किती समोरच्या टीमला धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल पहिली बॉलिंग करताना? काय वाटतंय की किती धावा इथे या मैदानावरती चेस होऊ शकतात? ह्या मैदानामध्ये 50 to 60 रन्स आरामात चेज होऊ शकतात 5-6 ओव्हरला, पण आम्ही त्यांना 40-50च्या आतमध्ये थांबवायला बघू. आणि स्पर्धेचे जे नियम आहेत, स्पर्धेतील ज्या नवीन संकल्पना आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? 9 आहे, जसं मगाशी आपण पाहिलं की तिथे 9 सुद्धा मारला जाऊ शकतो, म्हणजे एक बॉल 9 जरी गरजेचे असतील तरी ते पूर्ण होऊ शकतात. त्याबद्दल काय म्हणशील? नाही, सगळं कॉन्सेप्ट चांगलं आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि दुसऱ्या बाजूने सिम्बा वॉरियर्सचे कॅप्टन सुद्धा आपल्यासोबत आहेत. टॉस तुझ्या बाजूने निर्णय लागला असता तर डिसिजन काय असतं? आणि तुलाही तेच प्रश्न असतील की किती उत्सुकता होती गेल्या ऑप्शनपासून ते आत्तापर्यंत, आणि आपण पहिल्यांदा आता ही मॅच खेळणार आहेत. नवीन संकल्पना आहे, नवीन रूल्स आहेत, तर त्यांच्याबद्दल सर्व थोडक्यात. आम्ही टॉस जिंकून पहिला फिल्डिंग घेऊन असणार आणि फिल्डिंग घेतली असतीस तर समोरच्या टीमला कितीपर्यंत अडवण्याचा प्रयत्न असता, किंबहुना पहिली बॅटिंग करायची तर समोरच्या टीम समोर किती धावांचं टार्गेट सेट करायचा प्रयत्न असेल? 50 के 60 के अंदर रखते हुए. 50-60 के अंदर आपको लगता है कि आप वो रन्स डिफेंड कर पाएंगे? और जैसे नौवा है यहाँ पर, जैसे ISPL में हमने देखा था, हमारे शिवड़ी विधानसभा में लालबाग प्रीमियर लीग में ये टेप बॉल का इस्तेमाल हुआ था. तो टेप बॉल की जो संकल्पना, ये जो कंसेप्ट यहाँ पर ऑर्गेनाइजिंग कमेटी हमारे ब्रह्मा बॉयज़ के माध्यम से लेकर आए हैं, तो कितना फ़ायदेमंद होगा आपकी टीम के लिए? और आपकी टीम से कौन गेंदबाजी करेगा टेप बॉल के ओवर में? लोग की टीम से विशाल दा शेला डाले गए टेप पर. सो बहुत सारी शुभकामनाएं हैं. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. किरण दादा, नक्कीच 2 शब्दात आपण सुद्धा या सर्व युवा पिढीला आणि या सर्व आयोजकांना शुभेच्छा द्यायच्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हटला तर अगदी डोळ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण मंडळी ह्या पक्षाकडे आकर्षित असतात आणि ह्या विभागातीलही तरुण जो वर्ग आहे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती नक्कीच प्रेम करणार आहे. म्हणूनच त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी, त्यांना एक आनंद देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ब्रह्मा बॉयज यांच्या संयुक्त विद्यमानाने ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. अतिशय सुंदर विशाल शेलार आणि आपले पात्रे असतील, बाकी सगळ्या अन्य लोकांनी खूप चांगली तयारी केलेली आणि चांगल्या प्रकारचे सामने होत आहेत, त्याचा आनंद आहे. आणि संजय नाईक साहेबांचा विशेष पाठिंबा असतो या स्पर्धेसाठी, तर त्यांच्याबद्दल काय म्हणाल? त्यांचा पाठिंबा तर नेहमीच आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ह्या विभागावरती नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचं प्रेम आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमी सतत पाठीशी राहावं अशी आमची सदैव इच्छा असेल. तर खूप सारं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर आभार आहेत की आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या युवा पिढीला मार्गदर्शन केलात. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला, ज्या ठिकाणी मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये चालू असलेल्या सामन्यादरम्यान आवाज आपण ऐकताय ते माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. ओव्हर टू यू अभिषेक. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी पाताडे. आणि सिद्धेश भोसले यांच्यासाठी आणखीन एक पारितोषिक आलंय प्रत्येक षटकारासाठी. सलग 3 बॉलवर 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. अक्षय मोहिते यांच्याकडून पुरस्कार असणार आहे आणि भगवान सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून देखील पुरस्कार आलाय. सलग 6 बॉलवर 6 षटकार जर त्यांनी टोकले तर 5000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार या फलंदाजाला दिला जाईल. संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात महागडा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश भोसले.
चांगला बॉल, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे संकेत कदम, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल, धावा झाले 2. 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 32 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 32 बॉल मध्ये धावा करायचे 30. आणि या बॉलवर आता जर आपण पाहिलं तर फटका फसला होता पण संधी गमावली आहे. सिद्धेश भोसलेला जीवदान मिळालंय. या ओव्हर मध्ये आणखीन एक पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार दिलीप भाई गवस आणि भगवान सावंत यांच्याकडून दिला जाईल. प्रत्येक षटकारासाठी पुरस्कार या ओव्हरसाठी. तीन धावा धाव फलकावर जीवदान मिळाले फलंदाज सिद्धेश भोसलेला. कारण हा महत्वाचा झेल होता. कारण कडाक्याचं ऊन देखील आहे. उन्हामध्ये असेल झेल पकडणं कठीण काम आहे. पण ही कठीण कामं करून दाखवावी लागतील. जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा खेळताय, तुम्ही एक क्षेत्ररक्षक म्हणून आपल्या संघाचा भाग आहात, असा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. आता बॉल सोडून दिला होता. हा बॉल डॉट बॉल आहे. म्हणजेच काय, पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 3. कुशल कोरडे आलेत, नवीन गोलंदाज आहेत. वेग आहे या गोलंदाजाकडे, उंची आहे या गोलंदाजाची. आणि जे तिसरं षटक आहे ना, ते तिसरं षटक हाताळण्यासाठी विवेक शिंदे हा पहिला गोलंदाज आहे. आणि आणखीन एक गोलंदाजाचं नाव आलंय संकेत कदम. 32 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 3 धावा धाव फलकावर. 30 बॉल मध्ये आता फक्त 29 धावांची गरज आहे. कुशलचा पहिला बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर 4. 30 बॉल मध्ये आता धावा करायच्या 28. 30 बॉल 28 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. सामना जिंकण्यासाठी 28 धावांची गरज 30 बॉल मध्ये. चांगला बॉल, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न सिद्धेशने केला होता. बॅटची आतली कडा घेऊन बॉल पायावर जाऊन आदळल्यानंतर ती एक धाव कंप्लीट देखील केली आहे. आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 5. 29 मध्ये आता 27 ची गरज. 29 बॉल 27 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. चांगलाच सामना मैदानामध्ये रंगतोय. पुन्हा एकदा पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय टीम एनबी सिक्सर्स या संघाकडून. स्लोअर वन बॉल, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि हा वाईट बॉल. विकेट कीपर कडून देखील आता चूक झाली आणि बॉल आता निघून गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. वाईट +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. आणि या 2 धावांच्या मदतीने 7 धावा आता धाव फलकावर. 29 बॉलचा खेळ शिल्लक आणि 29 बॉल मध्ये 25 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 29 बॉल 25 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. ऑरेंज आर्मी, मराठा वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध एनबी सिक्सर्स, रेड आर्मी. आपटलेला बॉल होता, हलक्या हाताने बॉलला ढकलले पॉइंट मध्ये फिल्डर. 1 धाव लगेच कंप्लीट केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 8 या आकड्यावर. 28 मध्ये आता 24 करायचे आहेत. अवांतर धावा खूप साऱ्या आल्यात या ओव्हर मध्ये.
ओ यावेळेला फटका फसला होता आणि आता हा डॉट बॉल असणार आहे. रन मिळणार नाहीये. 27 बॉल मध्ये आता 24 धावा करायचे आहेत. 27-24 रन्स टू विन. या पुढील षटक देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. या मॅच मधील इम्पॉर्टंट ओव्हर आहे, कारण टेप ओव्हर पाहायला मिळणार आहे आणि हे टेप ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी विवेक शिंदे याला आमंत्रित केलं जाईल. चांगला बॉल, त्या बॉलवर हवाई हल्ला आणि फटका फसलाय. विकेट या बॉलवर आली आहे. सिद्धेश भोसले OUT आउट. पहिला विकेट माघारी परतलाय आणि सिद्धेश भोसले माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मंदार गुरव बंड्या बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मंदार गुरव बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 8 धावा धाव फलकावर. 26 बॉल मध्ये अजून 24 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. स्लोअर वन बॉल. मंदार गुरव मैदानाच्या आतमध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. मिळणार आहे धावा 6. षटकार पहा. आल्या आल्या पहिलाच बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मंदार गुरवने ताकद आहे या खेळाडूकडे, नजाकत आहे, क्रिकेटचा पुरेपूर अनुभव, क्रिकेटचा पुरेपूर अभ्यास या खेळाडूकडे आणि तोच फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर काय होणार. षटकार त्याच्या बॅटमधून. धावसंख्या आता 6 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर 14. 25 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 18. नेक्स्ट मॅच टीम सिम्बा वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे तो म्हणजे संघ खेळताना पाहायला मिळेल फॅब 11. असा सामना निलेश लकुम इन ऍक्शन पाहायला मिळते. गतवर्षीचा मालिकावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूने मिळवला होता ना, तो खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये बॉलला हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट आहे पहा. षटकार आल्यानंतर लगेचच पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललं, गोषकी क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलं, 1 धाव मिळणार आहे. म्हणजेच काय, आता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15. एक डिबाट टीम मराठा वॉरियर्स. आता मॅचचं समीकरण पूर्णच बदलून गेलंय, कारण 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये धावा करायचे 17. परंतु हे महत्वाचं षटक असणार आहे, कारण या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे टेप ओव्हर आणि हे टेप ओव्हर हाताळण्यासाठी विवेक शिंदे यांच्याकडून चेंडू सुपूर्द केला जाईल आणि हे महत्वपूर्ण षटक या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कमबॅक होऊ शकतो पुन्हा एकदा मॅच मध्ये टीम NB सिक्सरच्या संघाकडून, कारण या महत्वाच्या ओव्हर मध्ये निखिल दांडकर यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी 500चा पुरस्कार दिला जाईल. हितेश यांच्याकडून हा पुरस्कार असणार आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सगळ्यांना आतुरता असणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा बाटली बॉय बिग बॅश 2026 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. स्पर्धा कोणता संघ जिंकणार. 8 संघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 8 संघांचे 8 संघ मालक देखील आहेत आणि 8 संघ मालकांचं एकच लक्ष आहे की ही ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. या ट्रॉफीवर आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरायचं आहे. तोच प्रयत्न प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघ मालक या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहे. 24 मध्ये आता धावा करायचे 17. पहिला बॉल टेप ओव्हर, महत्वाचं षटक या मॅच मधील इम्पॉर्टंट ओव्हर. टेप ओव्हरचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. मॅच ऑन. निखिल दांडकरचा विकेट आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन प्रथमेश बयेकरचं पाहायला मिळतंय, कारण हा मोठा धक्का. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. निखिल दांडकर OUT आउट. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये, कारण महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये विकेट गमवायची नव्हती. पहिल्याच बॉलवर विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मयुरेश भवर बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. मयुरेश भवर बॅटिंगसाठी MB स्पोर्टची सर्वेसर्वा देखील आहेत. स्वतः आपण पाहिलं तर भारतातील एक नामवंत पंच, डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख आहे ना,
तेच आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. मयुरेश भवर हातामध्ये एमबी स्पोर्टची बॅट आहे, त्या बॅटने धावा करायचे. 23 बॉल मध्ये 17 धावांची गरज. पक्कड आता मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो एनबी सिक्सर्सच्या संघाकडून देखील या मॅच मध्ये, कारण त्यांना ठाऊक आहे पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे या महत्वाच्या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल आता पाहायचा आहे. संधी होती ती संधी आता गमावली आहे. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण बदललंय. 22 बॉल मध्ये धावा करायचे 17. हा बॉल आता वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धाव संख्या आता एकाने पुढे सरकेल. जाऊन पोचेल धाव फलकावर 16. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर बॉलला ढकललंय. संकेत कदम एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या एकीने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल धाव फलकावर आता 17 या आकड्यावर. 21 मध्ये धावा करायचे 15. मंदार गुरुव यांच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार पाहायला मिळाला या डावामध्ये आणि तोच फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. 21 बॉल मध्ये 15 धावांची गरज. मयुरेश भवर आणि मंदार गुरव 2 बॉल मध्ये 7 धावांवर बॅटिंग करतोय. मंदार गुरव मयुरेशचा विचार केला तर तो नवीन फलंदाज आहे. 2 बॉल मध्ये एका धावेवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. विवेक शिंदे त्याचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली निखिल दांडकरची. या बॉलला हलक्यात आणि ढकललंय. फिल्डर आहेत, थ्रो तर केलाय. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न तो देखील यशस्वी होतोय. म्हणजेच काय धाव संख्या एकने पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल धाव फलकावर टीमची आता 18 या आकड्यावर. 20 मध्ये आता धावा करायचे 14. बॉल आता वाईड असणार आहे आणि वाईड +1 म्हणजेच एकूण 2 धावा आता मिळणार आहेत. चुका होत आहेत विकेट किपर कडून. हर्षवर्धन साळुंके मनीला आपण पाहतोय यष्टनच्या मागे. विकेट किपर त्याच्याकडून चुका होत आहेत. 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 20 धावा आता धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आणखीन एक आता वाईड बॉल. वा, आता चांगलं यष्टिरक्षण केलंय मनीने. वाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 21. आता 20 मध्ये करायचे आहेत 11. 32 धावांचा पाठलाग संघ करतोय मराठा वॉरियर्स. हा बॉल देखील सोडून दिलाय. आता पंच नो बॉल घोषित करतायत आणि नो बॉलवर आणखीन एक धाव. एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड होताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 23. हो, फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर आता बॉल आदळलाय झाडावरती. म्हणजेच काय 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. हो, यावेळेला फुल टॉस बॉल मयुरेश भवर यांच्या बॅट मधून बॉल निघून जातोय. 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहिजे नेमकी जाऊन पोहोचली किती धावांवर.
NB सिक्सर. आणि या मॅचचा हिरो ठरलाय